सुरुवातीला जी 25 जानेवारी रोजी जी घटना घडली त्याचा सुरुवातीला मी पंधरे पंचक्रोशीतला ग्रामस्थ या नात्याने सुरुवातीला हे निषेध करतो। पंधरे गावची एक ओळख आहे, क्रांतिकारक गाव म्हणून पंधरे गावाची ओळख आहे, क्रांती करणारं गाव आहे। परंतु अलीकडे ही ओळख जर पुसायला लागली तर अवघड होणार आहे आणि ह्याच्यात या गुन्हेगारी प्रवृत्ती जी असते याला जात नसते, पात नसते, काही नसते, ती गुन्हेगारी असते आणि याला कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणं ही सगळ्यात मोठी चूक आहे। जसं आता वकिलांनी सांगितलं, विक्रमभाई यांनी सांगितलं की बाबा ह्याला कोणी पाठीशी घातलं नाही पाहिजे, पण ही जर पाठीशी घालत असेल तर ह्या गोष्टी चुकीच्या होतात। आज 2 गुन्हेगार सापडत नाही असं समजलं, 3च सापडलेत बाकीचे सापडले नाहीत। पण आपण काय करतो, मूळ गाभ्याला जात नाही, प्रॉब्लेम आहे। आणि खेळ काय होतोय, खरं बोलणं अवघड झालंय। गुन्हेगार सापडत नाही, आपण पोलिसांवर रोष करतो, ठीक आहे, ते त्यांची जबाबदारी, पोलिसांचं काम करतात, पोलिसांची ती जबाबदारी। पण पोलिसाला कोण ह्याच्यात रोखोक करतंय हे कधी आपण विचार केला का, की ह्यांच्या तपासात कोणाची बाधा येते? 3 दिवसापूर्वी तालुक्याचे नेते सांगतात कुठल्या बड्या बापाचा असला तर त्याला सोडू नका। मग सत्ता तुमची, सरकार तुमचं, आणि बारामती तालुक्यात जर अशी घटना होते हे चुकीचं आहे का? खरे, मी चांगलं खरं बोलतो, कोणाला बरं वाटावं म्हणून मी बोलत नाही, हा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव। आणि मूळ गाभ्याला जोपर्यंत जनता जात नाही तोपर्यंत हे प्रॉब्लेम सुटणार नाही। प्रत्येक ठिकाणी गुन्हेगार मोकाट सुटतोय, बीडची परिस्थिती तीच आहे। 50 दिवस झाले एक फरार आरोपी सापडत नाही। आपलं पोलीस प्रशासन एवढं खतरनाक आहे की कुठल्या गोष्ट लपवते त्याला बाहेर काढण्याची क्षमता त्यांच्यात आहे। पण ह्याला आवडतंय कोण? सरकार कोणाचं चाललंय काय? आणि मग जनतेला काम जामं नाहीत, आपण मोर्चे काढायचे। अरे महाराष्ट्रभर मोर्चे चालले, तिथं तिचा अवस्था आहे। आज पंधऱ्यात झाला, बरं पंधऱ्यातला हा मोर्चा झाला, उठलो आपण घरी जाणार, परिस्थिती काय? परिस्थिती जैसे ते राहू नये। आणि म्हणून पोलीस प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे, तुम्ही तुमचं काम करताय ते इमानदारीने, पण आम्हाला त्याच्यावरती प्रॅक्टिकली पाहिजे, ते आरोपी सापडले पाहिजेत। आणि सरकार मधल्या नेत्यांना सुद्धा आव्हान आहे की पंधरे बारामतीतली ही परिस्थिती बदलली पाहिजे, कारण येणारा काळ असा जर फोपवत राहिला तर उद्या कुणी उठसूट सुटेल आणि कुणी अन्याय करेल। आणि प्रॉब्लेम काय झालाय, जनता खरं बोलायला घाबरते का? तर माझ्या मागे काहीतरी जाळ लागेल, हे आमच्या मागे तर कायमच जाळ चाललाय। जसं आता वकील म्हणले, विक्रमभाई म्हणले अन्याय होतोय, आमच्या तर सारखाच अन्याय चाललाय। मूळ गाभ्याला घुसलं पाहिजे, ज्याच्या अन्याय होतोय त्याला न्याय मिळला पाहिजे, मग तो कुठल्याही जाती समूहाचा असो, त्याला तिथं शिक्षा झाली पाहिजे। आणि जर शिक्षा होत नसेल तर ह्याला जबाबदार कोण? त्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येने आलेलो आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीचा छडा लावा, अन्यथा आपल्याला पुढील धोरणं वेगळीच करावं लागणार आहेत, त्याशिवाय हे प्रशासन हलणार नाहीत। त्यासाठी सर्वांची एकजूट त्या ठिकाणी महत्वाची आहे आणि सर्वांनी मग त्या ठिकाणी सगळ्यांनी कुणालाही पाठीशी न घालता या गोष्टीला तीव्र विरोध केला पाहिजे। या घटनेचा मी तीव्र निषेध करतो, थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।